आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत पालक पराठे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी ताजा पालक घेऊन तो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पालक बारीक चिरून घ्या, जेणेकरून तो पिठात व्यवस्थित मिसळता येईल. आणि एक कांदा घ्या आणि तो मस्तपैकी असा बारीक बारीक चिरून घ्या. आणि तो चिरलेला पालक एका ताटामध्ये वगैरे घ्या. त्यामध्ये 2 चम्मच बेसनचं पीठ टाका आणि 1-2 चम्मच तांदळाचं पीठ टाका. मी हे 2 लोकांसाठी बनवत आहे, त्या क्वांटिटीनुसार मी सांगणार आहे. तर ह्यानंतर मग तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ टाका. थोडंसं गव्हाचं पीठ जास्त टाका बाकी पिठांपेक्षा. आणि मग त्यानंतर टाकूया आपण त्यामध्ये ओवा. ओव्याला असं मस्तपैकी हातावरती रब करूया, जेणेकरून त्याचा सुगंध वगैरे सगळ्या पिठामध्ये उतरेल. आणि त्यानंतर आपण टाकूयात तीळ. तीळ हे थोडे जास्त क्वांटिटीमध्ये मी यूज करते, का तुम्हाला तीळ वगैरे आवडते यामध्ये. तुम्ही पण तुमच्या चवीनुसार टाका. तर त्यामध्ये आपण टाकूयात आपण बारीक चॉप करून ठेवलेला कांदा. तो मस्तपैकी टाकायचा, त्याने पण छान चव येतं. आणि त्यानंतर आपण टाकूयात तिखट. तिखट हे घरचं तिखट आहे, तो जास्त तिखट असल्यामुळे कमी यूज केला आहे मी. आणि त्यानंतर टाकूया आपण हळद. आणि मग टाकूयात आपण धना पावडर टाकलेला आहे. हे धना पावडर एक ऑप्शनल आहे, ते तुमच्या ह्याच्यानुसार टाका. आणि चांगले असे खुसखुशीत हवे म्हणून मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे ह्यामध्ये. ते पण तुम्ही टाकू शकता, हे कढवून पण तुम्ही टाकू शकता. मी सध्या तसंच यूज केलेलं आहे. आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला मीठ चवीप्रमाणे. आणि मग कोथिंबीर मी मस्तपैकी छान धुवून बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, तिखट मीठ वगैरे. आणि मस्त थोडं थोडं पाणी वगैरे टाकायचं आणि छानपैकी ह्याचं गोळा करून घ्यायचा पिठाचा. आणि मग नंतर आपण घेऊयात गॅस वगैरे पेटवून घेऊयात. हे तुम्ही तव्यावरती किंवा पॅनवरती केले तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे एक सुती कापड, त्याला छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून ओलं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जो भिजवलेले कणकेचं ते पिठाचं आहे पराठ्याचा, त्याचा गोळा करून घेतलेला आहे. आणि त्याला मस्तपैकी असं हाताने पातळ असं मी मोठा असं पोळी टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पॅनला तेल लावून घेऊया. मग तेल लावल्यानंतर आपण जे बनवलेला पराठा आहे तो त्याच्यावरती टाकायचा. तो अलगदपणे कापड उचलायचा. तो उचलला जातो कारण तो भिजलेला असल्यामुळे ओल्या पाण्याने, त्यामुळे. आणि त्यानंतर मस्तपैकी असं जिथे जिथे तुम्हाला असं छिद्र वगैरे दिसत आहे तिथे तुम्ही तेल तिथून सोडू शकता. म्हणजे त्याने काय होईल, एकदम खरपूस असं भाजला जाईल तो पराठा. आणि हे तुम्ही नाश्त्यामध्ये, स्नॅक्समध्ये किंवा मुलांच्या वगैरे टिफिनला बनवू शकता. आता हे मी दुसरा प्रिपेअर करून घेत आहे, तो वरती एक भाजत आहे तोपर्यंत. आणि तो मस्तपैकी छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा, खरपूस वगैरे. आणि तो मी इथं दह्यासोबत खाणार आहेत, त्यासाठी मी दही आणि हे घेतलेलं आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं घेऊ शकता. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.